नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरपासनं प्रिव्हियस इयर क्वेश्चन असिस्टंट टाउन प्लॅनर 2022 ची व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे. त्याचाच सेकंड पार्ट हा व्हिडिओ असणार आहे. म्हणजेच काय, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 1 to 10 हे क्वेश्चन स्टडी करणार आहे किंवा प्रत्येकच व्हिडिओमध्ये 10 क्वेश्चन घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला ही व्हिडिओ सिरीज टोटली कंप्लीट करायची आहे. पुन्हा ही सिरीज कंप्लीट झाल्यानंतर आपण असिस्टंट टाउन प्लॅनर 2013 एडीटीपी दोन्ही पेपर आणि टाउन प्लॅनिंगचे सगळेच पेपर स्टडी करणार आहोत. त्यामुळे चॅनलला ट्यून राहा किंवा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सजेशन असतील तर नक्कीच कमेंट करा. यासोबतच आपलं असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 ची लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच ही चालू आहे. या बॅच मध्ये टेस्ट सिरीज ही जवळपास आपण फ्री ऑफ कॉस्ट केली आहे, ज्यामध्ये सगळेच टेस्ट सिरीज साठी तुम्हाला व्हिडिओ अनालिसिस दिले जातील. म्हणजे प्रत्येकच एका टेस्ट नंतर त्याचं एक व्हिडिओ अनालिसिस दिलं जाईल. क्वेश्चन हा का बरं आहे, याचा आन्सरच हे का बरं असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते इझिली तुम्हाला तिथेच क्लिअर करून दिल्या जाईल. अशा पद्धतीने आपण व्हिडिओ सिरीज पण एक लॉन्च करतोय टेस्ट सिरीजच्या मार्फत. त्यामुळे जर का कुणाला असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 चा कोर्स घ्यायचा असेल तर तुमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. अदरवाईज मला तुम्ही मेसेज केला किंवा अक्षय कुलकर्णी सरांना केला तरीही चालेल. ओके. सोबत बघा मित्रांनो, आता मागच्या व्हिडिओजमध्ये काही लोकांनी कमेंट केलेल्या होत्या किंवा पर्सनल मेसेज असे आहे ग्रुपमध्ये की सर प्रत्येक एका क्वेश्चन नंतर काही सेकंद आमच्यासाठी सोडत चला, म्हणजेच काय आन्सर आम्हाला गेस करता येईल. ओके. तर सगळ्यात सुरुवातीला की मी एक्सप्लेन करेपर्यंत किंवा मी क्वेश्चन पूर्ण वाचून घेईपर्यंत तुम्ही लोक आन्सर तुमचं गेस करू शकता. कारण तसंही आपल्याला फक्त 36 सेकंद चाच एक टायमिंग घेऊन पेपर सॉल्व करायचा आहे. म्हणजे तुम्हाला पर क्वेश्चन 36 सेकंद मिळणार आहे आणि त्याच कंडिशनच्या बेसिसवर तुम्हाला या पर्टिक्युलर पेपर मधनं गो थ्रू करावं लागेल. त्यामुळे मी थोडाफार टाइम देतो, असं नाही की देणारच नाही, पण तुम्ही सुद्धा लवकरात लवकर तुमचं मी एक्सप्लेन करण्याच्या आधी तुमचा आन्सर गेस करत चला, जेणेकरून ते परफेक्ट मॅच होईल. क्लिअर? सो मित्रांनो, क्वेश्चन नंबर 11 जो आपला पार्ट 2 चा आहे तो आहे आजचा क्वेश्चन आहे द प्लॅनिंग ऑथॉरिटी हॅज टू सबमिट अ रिपोर्ट टू द स्टेट गव्हर्नमेंट अबाउट द प्रोग्रेस मेड इन कॅरिंग आउट द सर्वे अँड प्रिपेरिंग द प्लान्स ॲज पर द सेक्शन 21 ऑफ द महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966. द रिपोर्ट इज. बघा असा क्वेश्चन आहे. म्हणजे बघा, साधारणतः हा क्वेश्चन सेक्शन नंबर 21 वर विचारला गेलाय. ऑब्व्हियसली डेव्हलपमेंट प्लॅनच्या रिलेटेड आहे, म्हणजेच हा क्वेश्चन डेव्हलपमेंट प्लॅनवर आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की प्लॅनिंग ऑथॉरिटीने, म्हणजे इथे ऑप्शन जे दिले आहे, मंथली द्यायला पाहिजे, क्वार्टरली द्यायला पाहिजे, हाफ इयरली की इयरली रिपोर्ट द्यायला पाहिजे. तर साधारणतः ऍज पर द सेक्शन 21 काय सांगतो महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंगचा, की प्रत्येकच प्लॅनिंग ऑथॉरिटीने प्लॅनच्या अपडेटिंग बद्दल किंवा सर्वे किंवा त्याचा प्लॅन प्रिपेअर करण्याच्या बद्दल क्वार्टरली स्टेट गव्हर्नमेंटला रिपोर्टिंग करणं फार गरजेचं आहे. म्हणजेच काय, प्रत्येक वेळेला ती पर्टिक्युलर ऑथॉरिटीली क्वार्टरली त्या स्टेट गव्हर्नमेंटला रिपोर्टिंग करेल, अपडेट देत जाईल की कोणत्या पद्धतीचा सर्वे कोणत्या फॉर्मॅटमध्ये कॅरीड आउट केला आहे, किती कंप्लीट झाला आहे, प्लॅन प्रिपरेशन कसं चालू आहे. तशा पद्धतीने जे प्रावधान या MRTP ऍक्ट मध्ये टाकलेलं आहे ते क्वार्टरली टाकलेलं आहे. म्हणजेच काय, क्वार्टरली तुम्हाला काय करायचंय, तशा पद्धतीने रिपोर्टिंग करायचंय स्टेट गव्हर्नमेंटला. क्लिअर? सो 11 ला हा 1 करेक्ट येतोय किंवा क्वेश्चन नंबर 11 ला तुम्हाला लक्षात येईल की 11 ला ऑप्शन 2 जे आहे हे मित्रांनो करेक्ट आहे. क्लिअर? त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे 12. एनी मॉडिफिकेशन मेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट इन द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन. बघा, एनी मॉडिफिकेशन मेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट इन अ ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजेच काय, जो ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन आहे
यामध्ये जे मॉडिफिकेशन केलं जातं, ओके ओके, इन्सर्ट अ न्यू रिझर्वेशन ऑन एनी लँड प्रिव्हियसली नॉट अफेक्टेड. बघा, इन्सर्शन ऑफ न्यू रिझर्वेशन याला काय म्हणतात? बघा, याला काय म्हणतात? खरं तर सँक्शन मॉडिफिकेशन हा वर्ड अख्ख्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. सँक्शन मॉडिफिकेशन हा वर्ड नाही आहे, आणि मायनर मॉडिफिकेशन हा पण वर्ड तुम्हाला डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत बघायला मिळणार नाही. मग उरलं कोण? एक उरलं एंटरिम मॉडिफिकेशन आणि एक उरलंय सबस्टेन्शियल नेचर मॉडिफिकेशन. बघा, दोन गोष्टी उरल्या. तर एंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन असतो किंवा एंटरिम मॉडिफिकेशन इन द फॉर्मॅट एका पर्टिक्युलर फक्त छोट्या एरियाचा असू शकतो, बरोबर आहे. त्यामुळे एंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन किंवा एंटरिम मॉडिफिकेशन बिलकुल नसू शकते. म्हणजे ऑप्शन उरला एकच मित्रांनो, तो म्हणजे सबस्टेन्शियल नेचर मॉडिफिकेशन. क्लिअर? आता सबस्टेन्शियल नेचर मॉडिफिकेशन काय आहे? तर जर का तुम्ही सेक्शन 22A ला जर का स्टडी केलं तर तुम्हाला त्यामध्ये लक्षात येईल की सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन काय आहे. तर लक्षात ठेवायचं, हे सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन कोणत्याही एखाद्या एरियामध्ये 50% पेक्षा तो एरिया रिड्यूस केला असेल, 50% पेक्षा जास्त एरिया रिड्यूस केला असेल, ओके, और तिथल्या ज्या अमेनिटीज असतील त्या सुद्धा 10% पेक्षा जास्त रिड्यूस केलेल्या असतील. ओके, फर्स्ट कंडिशन आहे की जिथे एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये एखादा एरिया आहे ज्याचं 50% पेक्षा जास्त रिड्यूस केला गेलाय किंवा 10% पेक्षा तिथल्या अम्युनिटीज रिड्यूस केल्या गेलाय. सेकंड केस आहे जर का तिथला FSI 10% पेक्षा अल्टर केलेला असेल, कमी किंवा जास्त, तर त्याला सुद्धा तुम्ही मॉडिफिकेशन म्हणू शकता. थर्ड केस सी कंडिशन सांगते, न्यू रोड किंवा न्यू इन्सर्शन किंवा न्यू रिझर्वेशन जर का इन्सर्ट केल्या गेले असेल, न्यू रोड किंवा रिझर्वेशन जर का नव्याने टाकले असेल तर त्याला सुद्धा तुम्ही मॉडिफिकेशनच्या केसमध्ये सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन म्हणू शकता. क्लिअर? अशा जवळपास तुम्हाला काही कंडिशन स्टडी करायचे आहे, ज्यामध्ये काही कंडिशन्स तुम्हाला दिलेल्या आहे, त्या अंतर्गत तुम्हाला या कंडिशन बघायची आहे. सोबतच एखाद्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये जर का एखाद्या एरियाचं रिझर्वेशन किंवा एखाद्या एरियाचा एका झोन मधून दुसऱ्या झोन मध्ये ट्रान्सफर होत असेल, त्याला सुद्धा तुम्ही, काही एरिया जर का दुसऱ्या झोन मध्ये ट्रान्सफर होत असेल आणि 10% पेक्षा जास्त एरिया जर असेल तर त्याला सुद्धा तुम्ही सबस्टेन्शियल नेचर म्हणून म्हणू शकता. क्लिअर? म्हणून हा जो आहे की कोणत्याही एरियामध्ये ज्या वेळेला मॉडिफिकेशन केलं जातं आणि ते मॉडिफिकेशन विथ रिस्पेक्ट टू द झोन, विथ रिस्पेक्ट टू द FSI, विथ रिस्पेक्ट टू द रिझर्वेशन जर का होत असेल तर त्याला आपण सबस्टेन्शियल नेचर मॉडिफिकेशन असं बोलतो, जे की सेक्शन 22A मध्ये दिलेलं आहे. क्लिअर? ओके, चला नेक्स्ट मित्रांनो, क्वेश्चन नंबर 13 काय सांगतो? फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट कोड. सेक्शन 26 ऑफ महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 प्रोव्हाइड द एक्सटेन्शन विषयी बद्दल बोललेले आहे, ऑफ अप टू मंथ in case of municipal corporation having a population 10 lakh or more but less than 1 crore for extending the period for the preparation and publication of notice of a draft development plan. Section 26 च्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये तुम्हाला जर का एखादा एरिया किंवा एखादा ऑथॉरिटी जिथे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे ज्याची पॉप्युलेशन 10 लाखापेक्षा जास्त आहे पण 1 लाखापेक्षा कमी आहे, तर तिथे तुम्हाला एक्सटेन्शन कितीचं मिळू शकतं किंवा एक्सटेन्शन किती दिलं जाऊ शकतं. म्हणजे मेन पिरियड जो 2 वर्षाचा होता तो सोडून बोलतायत. ओके, तो सोडून बोलत आहे. 1 मिनिट याच्यावर विचार करा हवं तर आणि आन्सर करा. 1 मिनिट नको, अर्धाच मिनिट. सिंपल आहे, अतिशय सिंपल आहे.
ओके, चलो फिर. खरं तर काय की प्लॅनिंग ऑथॉरिटीने किंवा तिथली जी कोणती ऑथॉरिटी असेल, अप्रोप्रिएट ऑथॉरिटी, त्या ऑथॉरिटीने खरं तर 2 वर्षाच्या आतमध्ये तशा पद्धतीने ड्राफ्ट प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर 2 वर्षानंतर तो पब्लिश केल्यानंतर त्याला 30 डेजचं सजेशन ऑब्जेक्शन पिरियड दिला जातो. बट इन केस जर का तिथे कॉर्पोरेशनची जी काही लेटेस्ट सेन्सस असेल तो जर का 10 लाख पेक्षा जास्त असेल, 10 लाख पेक्षा जास्त असेल, तर ते 60 डेजचं सुद्धा केलं जातं. आता हा जो ओरिजिनल पिरियड आहे याला सुद्धा एक्सटेन्शन दिलं जात असतं आणि हे एक्सटेन्शन डिपेंड करतं तिथल्या लेटेस्ट पॉप्युलेशनच्या बेसिसवर. इन केस जर का पॉप्युलेशन हे 1 करोड पेक्षा जास्त असेल तर त्याला 24 मंथ एवढं एक्सटेन्शन दिलं जाऊ शकतं. किती? 24 मंथ 1 करोडसाठी. जर का ते पॉप्युलेशन 10 लाख पेक्षा जास्त ते 1 करोड पर्यंत असेल तर त्या केसमध्ये 12 मंथ एवढं एक्सटेन्शन दिलं जाऊ शकतं. आणि अदर केसेससाठी हे एक्सटेन्शन 6 मंथचं दाखवलेलं आहे. क्लिअर? म्हणजे बघा कंडिशन काय दिलेली आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? 10 लाख ते 1 करोड पर्यंत विचारलाय. 10 लाख ते 1 करोड पर्यंत म्हणजेच काय, 12 महिन्याच्या जवळपास तुम्हाला तशा पद्धतीने एक्सटेन्शन दिलं जाऊ शकतं ओरिजिनल पिरियड मध्ये. म्हणजे 2 वर्षात तुम्हाला हे एक्सटेन्शन साधारणतः 12 महिन्यापर्यंत दिलं जाऊ शकतं. म्हणजेच इथे तुम्हाला 12 मंथ्स येईल. ऑप्शन 2 हा करेक्ट येईल. क्लिअर? ऑप्शन 2 हा करेक्ट येईल. सो दॅट क्वेश्चन नंबर 13 ला ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आहे. त्यामुळे 12 मंथ हे करेक्ट ऑप्शन आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ही कंडिशन. लास्ट टाइमच्या पेपरमध्ये यावर सुद्धा एक क्वेश्चन होता, म्हणजे 2018 वर यावर सुद्धा क्वेश्चन होता की जर का एखाद्या केसमध्ये पॉप्युलेशन 12 लाख दाखवलेलं होतं 2018च्या पेपरला, 12 लाख एवढं पॉप्युलेशन दाखवलं होतं, तर त्यासाठी सजेशन ऑब्जेक्शनचा टाइम पिरियड विचारला होता. तर लक्षात ठेवायचंय सजेशन ऑब्जेक्शन नॉर्मल केसमध्ये हे 30 डेजचं असतं, पण जर का पॉप्युलेशन 10 लाखापेक्षा जास्त असेल तर तिथे सजेशन ऑब्जेक्शन हे 60 दिवसापर्यंत दिलं जाऊ शकतं. क्लिअर? सो आय होप ऑप्शन 2 हा तुम्हाला क्लिअरली लक्षात आला असेल, किंवा जो काही क्वेश्चन आपण बघत होतो त्यासाठी तुम्हाला हे क्लिअर लक्षात आलेलं असेल. क्लिअर? नेक्स्ट मित्रांनो बघा, इथे त्याचं एक हे पण दिलेलं आहे 12 मंथ. साधारण अशा कंडिशन मध्ये एक कंडिशन पण दाखवलेली आहे की 12 मंथ कोणत्या केसमध्ये, जर का 10 लाख पेक्षा जास्त ऑर मोर बट लेस दॅन 1 करोड जर का असेल. जर का 24 मंथ कुणासाठी आहे? 24 मंथ आहे 1 करोड पेक्षा जास्त पॉप्युलेशन आहे, आणि 6 मंथ आहे ऍग्रीगेट, आणि बाकी सगळ्या केसेससाठी 6 महिने एवढं एक्सटेन्शन दिलं जाऊ शकतं. क्लिअर? चला पुढचा क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द प्लॅनिंग ऑथॉरिटी शॅल सबमिट द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन टू द स्टेट गव्हर्नमेंट फॉर सँक्शन अंडर द सेक्शन. बघा खरं तर हा क्वेश्चन काय म्हणतोय की प्लॅनिंग ऑथॉरिटी शॅल सबमिट द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन टू द स्टेट गव्हर्नमेंट फॉर द सँक्शन अंडर द, तुम्हाला सेक्शन नंबर विचारला होता ऑफ द MRTP ऍक्ट 1966 च्या अंतर्गत. तर नॉर्मली काय प्लॅनिंग ऑथॉरिटीने त्या पर्टिक्युलर केसमध्ये ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन हा स्टेट गव्हर्नमेंटकडे सँक्शनसाठी सेक्शन नंबर 30 च्या अंतर्गत पाठवला जातो. आता इथे 30 म्हणजे 28(4), 26(1), 31 आणि 37(1) असं म्हटलं आहे. तर सेक्शन नंबर 30 मध्ये काय की ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन हा सँक्शनसाठी पाठवला जातो, आणि तो 12 महिन्याच्या आतमध्ये स्टेट गव्हर्नमेंटला त्याला सँक्शनिंग, रिफ्युजिंग जे काय असेल नसेल, किंवा मॉडिफिकेशन विथ रिस्पेक्ट टू द सम काइंड ऑफ डायरेक्शन जे काय द्यायचं असेल ते देता येईल. पण या पर्टिक्युलर केसमध्ये जो सेक्शन नंबर आहे तो आहे मित्रांनो 30. ओके, आणि इथे 30 फक्त एकच दिलाय, मग तो 1, 2, 3 इट डझंट मॅटर. इथे तुम्हाला काय ओळखायचं होतं? फक्त सेक्शन नंबर 30 जो की ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनच्या सँक्शनच्या संदर्भात आहे. 12 महिन्याच्या आतमध्ये स्टेट गव्हर्नमेंटने तशा पद्धतीने त्याला परमिशन देणं गरजेचं आहे, रिफ्यूज करणं गरजेचं आहे,
अदरवाईज मॉडिफिकेशन विथ रिस्पेक्ट टू सम काइंड ऑफ डायरेक्शन हे देणं फार गरजेचं असतं. त्यामुळे 14 ला 3 करेक्ट येतो. क्वेश्चन नंबर 14 ला 3 करेक्ट, 30 हा सेक्शन नंबर करेक्ट आहे. बघा सेक्शन नंबर 13 मध्ये काय, सबमिशन ऑफ ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन, आणि त्याला 12 महिन्यांच्या आतमध्ये विदिन 12 मंथच्या आतमध्ये त्याला पब्लिश करणं गरजेचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने सेक्शन नंबर 30 हा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनच्या सबमिशनच्या संदर्भात आहे. ओके, पुढे जाऊया. आणि सांगायचं झालं तर इथे आधी 6 मंथ होतं, 6 मंथ होतं. 30 आणि 31 मध्ये काय झालंय की हा जो क्वेश्चन नंबर 30 आहे तर नवीन अमेंडमेंट नुसार 31 मध्ये जो 6 मंथ हा पिरियड होता हा नवीन अमेंडमेंट नुसार 12 मंथ म्हणून रिप्लेस करण्यात आलेला आहे. त्यामुळे ते पण डोक्यात ठेवा. जर का कोणी जुन्या पद्धतीने स्टडी केला असेल तर 6 मंथच्या ऐवजी 12 मंथ ही सुद्धा एक कंडिशन टाकण्यात आलेली आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे 15, ज्यामध्ये अंडर द प्रोव्हिजन ऑफ MRTP Act 1966, MRTP Act 1960, in the case area falls in the jurisdiction of Metropolitan Planning Committee, the period can be extended over the original period by the state government for sanction the draft development plan. आता हा जो क्वेश्चन होता मित्रांनो हा नॉर्मल केस साठी होता. आता यामध्ये काय म्हटलंय की जर का एखादा एरिया हा मेट्रोपॉलिटन रिजन साठी असेल आणि त्याच्या संदर्भात ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन सँक्शन करायचं असेल तर स्टेट गव्हर्नमेंट तो पिरियड किती टाइम साठी एक्सटेंड करू शकतो. आणि या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्हाला प्रॉपर आन्सर शोधायचा आहे, तो पिरियड शोधायचा आहे. 6 मंथ, 12 मंथ, 18 मंथ, 24 मंथ यापैकी एक करेक्ट ऑप्शन तुम्हाला शोधायचं आहे. ओके, बघा सो कंडिशन मध्ये काय म्हणतायत, अंडर द प्रोव्हिजन ऑफ MRTP Act 1966 इन द केस the area falls in the jurisdiction of metropolitan किंवा MPC dash period can be extended over the original period by the state government for sanctioning the draft development plan. तर हा जो नॉर्मली पिरियड आहे हा मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये जर काय येत असेल तर डोक्यात फिट करून ठेवायचंय की 24 मंथ एवढा एक्सटेन्शन पिरियड वाढवला जातो ओव्हर द ओरिजिनल पिरियड. म्हणजे ओरिजिनल पिरियडच्या 24 मंथ, सो 24 मंथ एवढा पिरियड हा वाढवला जात असतो. लक्षात ठेवायचंय. क्लिअर, सो 24 मंथ एवढा पिरियड हा वाढवला जातो. क्लिअर, हवं तर पुन्हा एकदा क्वेश्चन बघून घ्या, प्रॉपरली लक्षात घ्या आणि त्यानंतरच याचा आन्सर करा. आय होप सो 15 क्लिअर झाला असेल. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16 काय म्हणतोय, अंडर द प्रोव्हिजन ऑफ MRTP Act a modification proposal made in a final development plan shall be deemed to have lapsed if not submitted to the state government within blank period from its publication on official gazette. ऑफिशियल गॅझेट मध्ये 1 जानेवारी 2023 ला अशा पद्धतीचं पब्लिकेशन केलेलं आहे. आणि त्या पर्टिक्युलर फायनल डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जर का मॉडिफिकेशन काही करायचे असेल तर स्टेट गव्हर्नमेंट कडे तुम्हाला तशा पद्धतीने अप्लाय करावं लागतं. आणि हे अप्लाय जर का 1 जानेवारी 2024 पर्यंत जर करत नसेल तर तुमची जी मॉडिफिकेशनची प्रोसेस आहे ती लॅप्स होऊन जाऊ शकते. लक्षात ठेवायचंय. क्लिअर, काय म्हणताय, अंडर द प्रोव्हिजन ऑफ MRTP Act मॉडिफिकेशन प्रपोजल मेड इन अ फायनल डेव्हलपमेंट प्लॅन शाल बी डीम लॅप्स्ड. जर का ती 1 वर्षाच्या आतमध्ये, म्हणजेच या दिवशी जर का तो पब्लिश केला असेल आणि तिथनं जर का 1 वर्षाच्या आतमध्ये त्याच्यामधलं जे काही मॉडिफिकेशन आहे त्याच्या संदर्भात जर का तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटकडे प्रपोजल पाठवत नाही किंवा तशा पद्धतीने अप्लाय करत नाही तर ती जी प्रोसेस आहे ती लॅप्स होऊन जाऊ शकते. आणि यासाठीचा पिरियड दिलेला आहे तुम्हाला 1 इयर. क्लिअर, हा जो पूर्ण पिरियड दिलेला आहे मित्रांनो तो दिलेला आहे 1 इयर. सो 1 इयर इज द करेक्ट ऑप्शन. हेन्स ऑप्शन 4 इज करेक्ट फॉर 16. क्लिअर. बघा
या संदर्भात जर का तुम्ही सेक्शन नंबर 37 बघत असाल तर तुम्हाला क्लिअरली माहिती पडेल की या कंडिशन मध्ये काय होऊ शकतं. मॉडिफिकेशन ऑफ फायनल डेव्हलपमेंट प्लॅन जर का एका वर्षाच्या आतमध्ये जर का ऑफिशियल गॅझेटमध्ये पब्लिश केलं तेव्हापासून जर का तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटकडे प्रपोजल पाठवत नाही तर एका वर्षानंतर ते लॅप्स होऊन जातं. क्लिअर. सो 16 ला ऑप्शन 4 हा करेक्ट आहे. त्यानंतर मित्रांनो 17 क्वेश्चन आहे. एनी अप्लिकंट अग्रीड बाय अन ऑर्डर अंडर द सेक्शन 45. ओके, हे अपीलच्या संदर्भात क्वेश्चन सेक्शन आहे, अपीलच्या संदर्भात. बघा आता हा क्वेश्चन थोडा डोकं लावून शब्द समजून घ्या. एनी अप्लिकंट अग्रीड बाय अन ऑर्डर. अग्रीडचा मराठीत अर्थ होतो नाराज होणे. अग्रीडचा मराठीत अर्थ होतो नाराज होणे. बरोबर. म्हणजे इथे जो शब्द आहे तो आहे नाराज होणे. कोणताही अप्लिकंट नाराज कधी होणार? परमिशन ग्रँट केली म्हणून नाराज होणार आहे का? बिलकुल नाही. परमिशन ग्रँट केली म्हणून तो नाराज होणार आहे का? नाही. प्रश्नच येत नाही, म्हणून हे येणारच नाही. हा, रिफ्यूज जर परमिशन केली तर तो नाराज होणार आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे किंवा स्टेट गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेल्या ऑफिसरकडे तशा पद्धतीने तो अपील करू शकतो ऍज पर द सेक्शन 45. ऑब्व्हियसली ग्रँटिंग अँड रिफ्युजिंगच्या संदर्भात सेक्शन नंबर 45 आहे, पण वर्डिंग काय केलंय ते लक्षात ठेवायचंय. किंवा क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? एनी अप्लिकंट अग्रीड बाय अन ऑर्डर. म्हणजे कोणताही अप्लिकंट जर का दिलेल्या ऑर्डरनुसार जर का नाराज होत असेल तर नाराज कधी होणार आहे? जर का परमिशन रिफ्यूज केली तर. म्हणजे सिंपल ऑप्शन 2 हा करेक्ट येतो. ज्या केसमध्ये एखादा अप्लिकंट जर का नाराज होत असेल किंवा त्याला दिलेल्या ऑर्डरनुसार जर का त्याची नाराजी असेल तर तो अपील करू शकतो स्टेट गव्हर्नमेंटकडे किंवा अपॉइंट केलेल्या ऑफिसरकडे. क्लिअर. सो अशा पद्धतीने 17 ला ऑप्शन 2 करेक्ट येतो. बऱ्याचशा लोकांना बोथ 1 and 2 पण करू शकतात, कारण जर का तुम्ही सेक्शन 1-2 बघितला, सेक्शन 45 बघितला तर तुम्हाला लक्षात येईल ग्रँटिंग आणि रिफ्युजिंगच्या संदर्भात आहे. त्या केसमध्ये तुम्ही 1 आणि 2 जर केलं तर तुमचं ऑप्शन 100% चुकू शकतं. त्यामुळे 17 ला जो आहे हा रिफ्युजिंग परमिशन हा करेक्ट येतं. क्लिअर. आय होप सो की तुम्हाला हे लक्षात येत आहे. चला नेक्स्ट आहे मित्रांनो 18. विदिन 1 year from the date of confirmation of notice under the section 49 of the Maharashtra Regional Town Planning Act 1960, it is necessary for appropriate authority to. बघा सेक्शन नंबर 49 काय सांगतो? सेक्शन नंबर 49 काय सांगतो? सेक्शन नंबर 14 आहे रिगार्डिंग द ॲक्वायर ऑफ लँड. ॲक्वायर ऑफ लँड जर का एका वर्षाच्या आतमध्ये, बघा काय सांगतोय प्रॉपर लक्षात घ्या, जर का एका वर्षाच्या आतमध्ये त्या पर्टिक्युलर अप्रोप्रिएट प्लॅनिंग ऑथॉरिटीने किंवा ऑथॉरिटीने जर का स्टेट गव्हर्नमेंटला अप्लिकेशन केलं नाही रिक्वायर द लँडच्या संदर्भात, तर आहे ती लँड ओरिजिनल मालकाकडे डेव्हलपमेंटसाठी परत जाऊ शकते. विदिन 1 year जर का एका वर्षाच्या आत जर का प्लॅनिंग ऑथॉरिटीने अप्लिकेशन स्टेट गव्हर्नमेंटला केलं नाही ॲक्वायर द लँडच्या संदर्भात, तर ती आहे ती लँड ओरिजिनल ओनरकडे जाऊ शकते डेव्हलपमेंट पर्पजेस साठी. म्हणजेच काय, एका वर्षाच्या आतमध्ये मेक अन अप्लिकेशन टू ॲक्वायर द लँड. बरोबर. आता ॲक्विजिशन इथे येणारच नाही. पे कॉम्पेन्सेशन टू द लँड ओनर बिलकुल नाही आहे. आणि पब्लिश द डिक्लेरेशन अंडर द सेक्शन 126 MRTP ऍक्ट पण नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचंय की जर का ती अप्रोप्रिएट ऑथॉरिटी किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटी स्टेट गव्हर्नमेंटला अप्लाय करत नाही रिगार्डिंग द ॲक्वायर ऑफ लँड, जर का असे एका वर्षाच्या आतमध्ये करत नसेल तर ती ऑटोमॅटिकली जो ओरिजिनल ओनर आहे त्याच्याकडे जाऊ शकते डेव्हलपमेंटच्या पर्पजफुल साठी. सो एका वर्षाची इथे प्रोसेस दिलेली आहे. बघा सेक्शन नंबर 49 काय सांगतो, कारण सेक्शन नंबर 49च्या संदर्भातला क्वेश्चन होता. त्यामुळे ऑब्लिगेशन टू ॲक्वायर द लँड और रिफ्युजल और परमिशन और ग्रँट द परमिशन ऑन अ सर्टन केस if within 1 year from the date of confirmation of the notice the appropriate authority fails
fails to make an application to acquire the land in respect of which purchase notice has been confirmed as required under the section 126, the reservation, designation, allotment, indication or restriction on development of the land shall be deemed to have lapsed, and thereupon the land shall be deemed to be released from the reservation, designation, or as the case may be, the allotment, indication, restriction, and shall become available to the owner for the purpose of development. म्हणजे एका वर्षाच्या आतमध्ये जर काही प्रोसेस केली नाही रिगार्डिंग द ॲक्वायर ऑफ लँड, तर ती जमीन ओरिजिनल मालकाकडे परत जाऊ शकते फॉर द पर्पज ऑफ डेव्हलपमेंट. क्लिअर? आय होप तुम्हाला सेक्शन नंबर 49 च्या संदर्भातला जो क्वेश्चन नंबर 18 होता त्याला ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आहे, तुम्हाला समजलं असेल. क्लिअर? नेक्स्ट 19 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय की ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीम कन्सिस्ट ऑफ. ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीम कन्सिस्ट ऑफ, खरं तर ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीम कन्सिस्टिंग द फिजिकल प्लॅनिंग अँड द व्हॅल्युएशन ऑफ स्कीम. कारण की एकाच वेळेला दोन्ही गोष्टी केल्या जातो आणि त्यानंतर मग आर्बिट्रेटर येतो, त्याला मग 2 पार्टमध्ये डिवाइड करतो, ज्याच्यासाठी पहिल्या प्रिलिमिनरी प्लॅनिंगला 9 महिने आणि नंतर मग फायनान्शियल साठी 18 महिने फ्रॉम द स्टार्टिंग पोझिशन. म्हणजे मिळून दोघां मिळून 9 महिने अशा पद्धतीने डिफर केले जातात. सो 19 ला 1 करेक्ट. ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीम विच इज कन्सिस्ट ऑफ फिजिकल प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन ऑफ द स्कीम. क्लिअर? अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ टुडेज, among the following options select the correct option regarding the final plot. बघा फायनल प्लॉटच्या संदर्भात 2018 ATP 2018 ला पण आपण क्वेश्चन बघितला होता मित्रांनो, किंवा तो सेमी फायनल व्हॅल्यूच्या संदर्भात होता. सो फायनल प्लॉट म्हणजे काय असतो? खरं तर फायनल प्लॉट आणि सेमी फायनल प्लॉट विथ रिस्पेक्ट टू द साईज डायमेन्शन एकच असतो. ओरिजिनल प्लॉट हा ओरिजिनल असेल त्याला रिकॉन्स्टिट्यूट केला जातो सेमी फायनल मध्ये, आणि सेमी फायनलला डेव्हलपमेंट प्रोसेस दिली तर तो फायनल प्लॉट होतो. बरोबर आहे की नाही? म्हणजेच काय बघा, पहिल्यांदा इट मीन्स द व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल प्लॉट विदाउट नाही येणार. फायनल प्लॉट विथ रिस्पेक्ट टू द और विथ रेफरन्स टू द डेव्हलपमेंट असतो, इम्प्रूव्हमेंट असतो. इट इज द रिझल्ट ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ ओरिजिनल प्लॉट इन इट्स एरिया अँड बाउंड्रीज so as to render it more suitable for a development purpose. हा बऱ्यापैकी बरा वाटतोय. पुढचं बघू. It means the original plot, original holding with a well defined boundaries as found in the date of declaration. चुकीचं आहे. 2 and 3 हा पण नाही, म्हणजे ऑप्शन 2 हा करेक्ट येतो. त्याच्या संदर्भातल्या ज्या डेफिनेशन्स आहे तुम्ही बघू शकता. फायनल प्लॉट व्हॅल्यू काय आहे? मीन्स द मार्केट व्हॅल्यू ऑफ द रिकॉन्स्टिट्यूशन फायनल प्लॉट विथ रेफरन्स टू द कंटेम्प्लेटेड इन द स्कीम. म्हणजेच काय? विथ रेफरन्स टू द इम्प्रूव्हमेंट जी काही तिथे ऍड ऑन केले जातात विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल प्लॉट, हे त्यामध्ये फायनल प्लॉट म्हणून आपण दाखवतो. क्लिअर? सो दॅट क्वेश्चन 20 ला ऑप्शन 2 हा करेक्ट आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आजचे 10 क्वेश्चन संपलेले आहेत. आपण भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू गाईज.